फक्त 2 रुपयाच्या या कॉफीमध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करू शकतात. कारण कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर अँटी एजिंगचं काम कॉफी करत असते. तसे तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग, धब्बे, सुरकुत्या कमी व्हायला कॉफी ही अतिशय इन्स्टंट काम करते. त्यासाठी आज आपण कॉफीपासून अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत, जे की तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असो, कितीही वर्षापूर्वीची जुनी टॅनिंग असू द्या, ती अगदी काही सेकंदातच रिमूव्ह करायचं काम करेल. तर चला आता या ठिकाणी या रेमेडीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे कॉफी. जर का तुमच्याकडे कॉफी पावडर नसेल तर मार्केटमध्ये जे 2 रुपयाचं सॅशे येतं ते देखील तुम्ही या रेमेडीसाठी यूज करू शकतात. आपल्याला पूर्णतः जे 2 रुपयाचं एक कॉफीचे सॅशे येतं त्याचाच यूज करायचा आहे. तर साधारणतः आपल्याला 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून एवढं कॉफी पावडर लागणार आहे. तर कॉफीमध्ये ऑक्सिडंट त्याचबरोबर अँटी एजिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की वाढत्या वयात सुद्धा तुमची चेहऱ्याची त्वचा ही तरुण ठेवायला खूप जास्त प्रमाणात मदत करत असते. तर आपल्याला 1 टेबलस्पून कॉफीपासून 2 स्टेपमध्ये ही रेमेडी करायची आहे. पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे स्क्रबिंग. तर चेहऱ्याला स्क्रबिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला पहिली स्टेप स्क्रबिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेपसाठी 1/2 टेबलस्पून कॉफीचा आपण यूज करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप नक्की बघा. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये पुढचं अतिशय सिक्रेट असं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते देखील स्क्रबसाठी. ते म्हणजेच जॅगरी पावडर म्हणजे गुळाचं पावडर. जर का तुमच्याकडे साबूत असा गूळ असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये किसून घालू शकतात. तर गुळामध्ये आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील टॅनिंग असते, वांग, डाग, धब्बे असतात, कितीही दिवसापूर्वीचे काळे डाग, धब्बे असू द्या, ते रिमूव्ह करण्याची क्षमता ही खूप जास्त असते. त्यासाठी आपल्याला साखरेऐवजी गुळाचा यामध्ये वापर करायचा आहे. तर साधारणतः 1/2 टेबलस्पून एवढं जॅगरी पावडर मी घेतलेलं आहे. तर आपल्याला ब्राऊन असं जे जॅगरी पावडर येतं त्याचाच यूज करायचा आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्या त्वचेवर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल. तर आता या स्क्रबमध्ये आपल्याला पुढचं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच ॲलोवेरा जेल. तर मार्केट बेसमधलं जे ॲलोवेरा जेल येतं ते आपल्याला यामध्ये यूज करायचं आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्याला व्यवस्थित असा बघायला मिळेल. जर का तुम्हाला प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही त्याचा देखील यूज करू शकतात. तर साधारणतः 1/2 टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल ॲड केल्यानंतर चांगल्या प्रकारे हे स्क्रब आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर कन्सिस्टन्सी या ठिकाणी अशा प्रकारेच ठेवा, जेणेकरून ते चेहऱ्यावर आपल्याला व्यवस्थित असं अप्लाय करता येईल आणि हे स्क्रब आपल्या त्वचेवर अतिशय चांगल्या प्रकारे माइल्ड असं इफेक्ट देत असतो. कुठल्याही प्रकारचा हार्श एक स्क्रब आपल्या त्वचेवर होत नाही. तर आता स्क्रब हे चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करायचं हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर कॉफी ही आपल्या त्वचेवरील कितीही जुनी टॅनिंग असू द्या, तीच अतिशय वेगाने रिमूव्ह करायला खूप चांगल्या प्रकारे मदत करत असते. तर आता हे स्क्रब आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज नक्की करा. कॉफी ही आपल्या त्वचेमधील ओपन पोअर्समधील जेवढी देखील घाण असते ती देखील रिमूव्ह करायचं काम अतिशय वेगाने करत असते. आता या स्क्रबमुळे आपल्या त्वचेवरील ब्लॅकेट्स आणि व्हाईटहेड हे तर रिमूव्ह होणारच आहेत. त्याचबरोबर चेहऱ्यावरील जेवढे देखील प्रॉब्लेम असतील किंवा टॅनिंग असेल, काळे डाग, धब्बे असतील किंवा पिगमेंटेशन तुमच्या त्वचेवर जास्त प्रमाणात असेल ते देखील कमी करायला हे स्क्रब खूप चांगल्या प्रकारे मदत करत असतं. तसेच मार्केटमधील केमिकलयुक्त प्रोडक्ट किंवा स्क्रब यूज करण्या व्यतिरिक्त आपण अशा प्रकारे कॉफी स्क्रब घरच्या घरी अतिशय चांगल्या प्रकारे तयार करू शकतो आणि त्याचा रिझल्ट देखील आपल्या त्वचेवर हा खूप चांगला असा आपल्याला बघायला मिळतो. कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होम रेमेडीजमुळे होत नसतात. तर आता 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर अशा प्रकारे सेकंड लेयर या स्क्रबची चेहऱ्यावर अप्लाय करा आणि शक्य होत असेल तर 5 मिनिटासाठी असंच ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह झालेली आहे.
तर आता या ठिकाणी पहिली स्टेप कंप्लीट झाल्यानंतर सेकंड स्टेप आपल्याला करायची ते म्हणजेच चेहऱ्याला लावण्यासाठी कॉफी फेस मास्क आपल्याला किंवा फेस पॅक आपल्याला तयार करायचा आहे। तर हा फेस पॅक खूपच असं इफेक्टिव्ह आहे। आपल्या त्वचेवरील सगळे प्रॉब्लेम दूर करायची क्षमता हा फेस पॅक ठेवत असतो। यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड करतोय ते खूपच जास्त इफेक्टिव्ह आहेत। तर आता आपण जे हाफ टेबलस्पून कॉफी पावडर साईडला काढून ठेवलेलं होतं ते ऑलरेडी बाउलमध्ये मी ॲड केलेलं आहे। आणि आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच राईस फ्लोअर। राईस फ्लोअरमध्ये नॅचरल ब्राईटनिंग आणि व्हाईटनिंग प्रॉपर्टीची खूप जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला अतिशय ब्राईटनिंग लुक द्यायचं काम करते किंवा ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचं काम करत असतं। तर आता यामध्ये पुढचं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच बेसन पीठ। तर बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टीची खूप जास्त असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरली क्लीन करायचं काम करते। त्याचबरोबर इन्स्टंट ग्लो आणायचं काम देखील बेसन पीठ करत असतं। तर आता यामध्ये पुढचं घटक ॲड करायचं आहे ते म्हणजेच कस्तुरी हळद म्हणजेच व्हाईट टर्मरिक। तर व्हाईट टर्मरिक ही आपल्या त्वचेवरील जेवढी देखील काळे डाग धब्बे असतात ते तर रिमूव्ह करतात। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यासाठीच किंवा स्किनसाठी स्पेशली कस्तुरी हळद ही यूज केली जाते। त्यासाठी या रेमेडीमध्ये शक्यतो कस्तुरी हळदीचाच वापर करा, जेणेकरून या फेस पॅकचा रिझल्ट किंवा या फेशियलचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल। तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजेच दही। तर साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे। जर का तुमच्याकडे थोडं आंबट असं दही असेल तर अतिउत्तम, कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप चांगला असा आपल्याला बघायला मिळेल। आंबट दह्यामुळे आपल्या त्वचेवरील जेवढे देखील वांग डाग असतात किंवा डर्ट ऑइल इम्प्युरिटी जी असते ती इन्स्टंटली रिमूव्ह व्हायला मदत होत असते। तर यामध्ये दही ॲड केल्यानंतर आपल्याला रोज वॉटर ॲड करायचं आहे। रोज वॉटरमध्ये नॅचरल टोनर प्रॉपर्टी जी खूप चांगल्या प्रकारे असते, जे की आपल्या चेहऱ्याचा जो टोन असतो तो इव्हन ठेवायला किंवा स्किन टोन इव्हन ठेवायला मदत करत असतं। त्यासाठी रोज वॉटरचा देखील आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे। तर आता हा फेस पॅक चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या, जेणेकरून यामध्ये आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होतील। तर फेस पॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारेच ठेवायची आहे। तर आता हा फेस पॅक तर तयार झाला आहे। आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे तेवढंच महत्त्वाचं आहे। तर चला आता या ठिकाणी आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे। कुठलाही फेस पॅक किंवा कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करतो यावर देखील त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे अवलंबून असतो। त्यासाठी फेस पॅक अप्लाय करत असताना नेहमी लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच अप्लाय करा, जेणेकरून अतिशय सुंदर असा ग्लो आपल्याला आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळेल। तर आपण पार्लरमध्ये जे कॉफी फेशियल करतो त्याचे हजारो रुपये खर्च करून आपण ते फेशियल करून आणत असतो, परंतु त्यामध्ये जेवढे देखील केमिकल्स असतात किंवा पॅराबिन सल्फेट असतं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त रिॲक्शन आपल्याला काही दिवसानंतर बघायला मिळतात। त्यासाठी घरगुती हे फेशियल नक्की करून बघा। तर आता या ठिकाणी फर्स्ट लेयर फेस पॅकची चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर सेकंड लेयर अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही। ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते। यामुळे अतिशय थिक अशी लेयर आपल्या चेहऱ्यावर फेस पॅकची अप्लाय होते आणि हा फेस पॅक लवकर ड्राय देखील होत नाही। 10 ते 15 मिनिटानंतर तो नॉर्मली असा ड्राय होतो, म्हणजे पूर्ण देखील ड्राय होत नाही। कधीही कुठलाही फेस पॅक पूर्णतः चेहऱ्यावर ड्राय होऊ देऊ नका, कारण त्यामुळे आपली चेहऱ्याची त्वचा ही ओढली जाते आणि सुरकुत्या देखील पडत असतात। त्यामुळे 70% आपला फेस पॅक ड्राय होईल। त्यानंतर आपल्याला चेहरा 10 ते 15 मिनिटानंतर थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे। तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची त्वचा ही तेवढीच जास्त तुकतुकीत होते। तर चला आता फेस पॅकचा हा ग्लो चेहऱ्यावर लॉक करण्यासाठी आता चेहऱ्याला हायड्रेशन देण्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर लावायला विसरायला नको। फेस पॅक अप्लाय केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे मसाज नक्की द्यायची आहे, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होईल आणि आपले जे पोर्स असतात ते देखील मिनिमाइज व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते। तर नक्कीच तुम्हाला आजची ही रेमेडी आवडली असेल आणि चेहऱ्यावरचा ग्लो कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत। बाय.